पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तुला एक अतिशय दुःखद बातमी सांगायला फोन केलाय। म्हणजे आनंदाची ना? आत्या गंमत करताय ना माझी? ए पण मला कळलंय हा, गेली ना मुक्ता? आर्या, आत्या देवालाच माझी दया आली ग। म्हणजे बघ ना, ज्या जागेवर माझा हक्क होता ती जागा त्या मुक्ताने हिसकावून घेतली। त्या देवाला सुद्धा बघवलं नाही आणि म्हणून त्याने तिला चांगलाच धडा शिकवला। आर्या ऐकून घ्या ती माझं, मुक्ता मेली नाही, जिवंत आहे। इतक्या किचकट ऑपरेशन मधून सुद्धा सुखरूपपणे बाहेर निघाली ती, वाचली ती। आपले सगळे श्राप वाया गेले। म्हटलं होतं कुठल्याही मेहनतीशिवाय प्लॅन शिवाय खपते, चांगलंच आहे, पण नाही। या मुक्तानी मृत्यूवर पण मात केली। आत्या तू उगाच तळमळ करतेस। तुला माहितीये का, जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं। ती का वाचली माहितीये का? कारण तिचा मृत्यू माझ्या हातून लिहिलाय। बघू, हा हा, अगं पाण्याचा तांबे आणला आणि भाकर तुकडे नाही आणले? आले आले घेऊनच आले। आणि ऐका ऐका सगळेजण, मुक्ता इतक्या दिवसांनी छान असं सक्सेसफुल ऑपरेशन होऊन घरी येते, आनंदाचं वातावरण आहे की नाही? त्यामुळं आता सगळ्यांनी चेहऱ्यावर असं छान हसू ठेवा, असं हसून प्रसन्न चेहऱ्याने स्वागत करूयात। कोणाच्याही डोळ्यात पाणी येणार नाही याची काळजी घ्या। आले आले, चल गायत्री लवकर। आई, काय नुसतं बघत राहणार आहेस का? ओवाळणार आहे, दृष्ट काढणार आहेस? विसरलेस बघ, हे पाण्याचा तांबे कुठे आहे ग? त्या घरची लक्ष्मी, या घरची सरस्वती परत आली आहे। सगळ्या संकटांवरती मात करून परत आली आहे। आता कसलाही त्रास नाहीये। फक्त आता ते काय बायोप्सीचे रिपोर्ट्स आहेत, एक 2-4 दिवसामध्ये ते मिळतील। पण डॉक्टरांबाई म्हणाल्यात की काही चिंता करायचं कारण नाहीये, तेही चांगलेच येतील। या सगळ्या घडामोडींमध्ये एक गोष्ट माझ्या लक्षात आली, घरातल्या स्त्रियांच्या आरोग्याकडं आपण कायम दुर्लक्ष करत आलेले आहोत। त्याचे हे परिणाम आहेत। दिवस रात्र आपल्या सगळ्यांसाठी त्या झटत राहतात, पण त्यांच्या आरोग्याकडे कोणी लक्षच देत नाही, त्यांचा मेडिकल चेकअपच होत नाही। त्यामुळे आता मी एक निर्णय घेतलाय, वर्षातून एकदा घरातल्या फक्त स्त्रियांसाठी एक आरोग्य शिबिर भरवायचं आणि सगळ्यांचा रेग्युलर चेकअप करून घ्यायचा। खरंच उत्तम निर्णय आहे तुमचा। म्हणजे बायकांना घरातच सगळं काम चालू असतं, भांडीकुंडी नीट हवी, स्वयंपाकाला चव हवी, या हो त्या हो, घर नीट हवं, स्वतःच्या आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात। नाही, खरंच चेकअप आवश्यक आहे। मला काय वाटतं, पण बायकांबरोबर घरातल्या पुरुषांचं पण एकदा चेकअप करून टाकूया ना परत? हा बरोबर आहे, आम्ही तयार आहोत सगळे। भाऊ काका, तुमच्या या आम्ही मध्ये आम्ही पण आहोत। चला, ठरलं तर मग या गोष्टीवरती शिक्कामोर्तब झाला। वर्षातून एकदा घरातल्या सगळ्यांचा मेडिकल चेकअप होईल।
देशमुखांचा फोन. हा बोला. रावसाहेब, वेदकडून मुक्ताच्या ऑपरेशन बद्दल कळलं म्हणून आम्ही हॉस्पिटलला आलो होतो तिला बघायला. पण ते म्हणाले की तिला डिस्चार्ज दिलाय म्हणून. अरे बापरे, तुम्ही हॉस्पिटलला गेलात? आता आलो होतो हॉस्पिटलला, पण आता निघालोय. खरं तर आम्हाला उशिराच कळलं हे सगळं. अहो नाही 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 नाही, आमचं चुकलं. काय झालं, इतकी गडबड झाली, अचानक तिला डिस्चार्ज मिळाला, ते घेऊन येण्याच्या नादात कुणाला कळवताच आलं नाही. नाही नाही, आम्ही समजू शकतो. काय अशा वेळी काही सुचतही नाही ना. बरं रावसाहेब, आम्ही तिकडे येतोय मुक्ताला बघायला. आता लगेच? हो. बरं बरं, या 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 या. काही नाही, देशमुख कंपनी येते हिला बघायला. हा ते आले. हो चला चला, त्यांना भतुले देऊया. नमस्कार नमस्कार. मुक्ताला भेटायला आलात ना? पण तुम्ही इकडे आउट हाऊस मध्ये काय करताय? आम्ही इथेच राहतो. तुम्ही आउट हाऊस मध्ये राहता? इथेच राहतो असं म्हटलं का मी? नाही नाही, काय झालं, घरी खूप पाहुणे आलेत, त्यामुळे दादानी त्यांना गेस्ट रूम मध्ये उतरवलंय. आणि दादा तसं म्हणत होता की मी मॅनेज करतो, पण मी म्हटलं कशाला, एका दिवसाचा प्रश्न आहे ना, आम्ही राहतो आउट हाऊस मध्ये. आहे काय नाही काय? अच्छा असं आहे होय. हो ना, असंच झालं. दत्ताभाऊ, बरेच दिवस झाले तुम्ही इथंच आहात. सगळं ठीक आहे ना? नाही नाही, काही नाही. अहो बिझी आहे हो खूप मी. रेणुकाच्या लग्नासाठी खास इथे आलोय. एकदा का लग्न झालं ना की लगेच आम्ही जातो आमच्या गावा. तुम्ही मुक्ताला भेटायला आलात की नाही? झपटकन भेटून घ्या. चल. आता वाट बघा, आम्ही या घरातून बाहेर जातोय. आम्ही फक्त या आउट हाऊस मधून आतल्या वाड्यात शिरणार आहोत. आतमध्ये काय? अगं मुक्ताचे आई वडील आहेत ना. असू दे ना, आता तर खरी मजा येणार आहे. हो, वेदच्या आई वडिलांना माहिती नाहीये मुक्ताच्या घराण्याबद्दल. आतमध्ये गेलं ना की खरं पितळ उघड पडणार आहे. बासाहेब, चांगलं आहे ना? चांगलं आहे. खरंच बास, हे म्हणलं ना, जात नाही मला. तू यासाठी तांदळाची खीर पण केली. तुला आवडतं ना माया आजची? आवडती, पण आता खरंच नको. मला खावंसं वाटलं तर मी तुला नक्की सांगेन. हा नक्की सांग बरं का. तुला काही खाऊ पिऊ घातल्याशिवाय तिला चैनच पाडणार नाहीये. अण्णा, मला कळतंय, पण मी म्हणते ना, मी नक्की सांगेन. आणि मुक्ता, काही लागलं तर बिनधास्त सांग, नाहीतर कसं सांगू, माझ्यामुळे दुसऱ्यांना त्रास नको असा काहीच विचार करायचा नाही. ते लागेल सांगायचं. या या या. माफ करा, तुम्हाला त्रास दिला. घाईघाईत आम्हाला डिस्चार्ज मिळाला आणि घरी घेऊन आलो मुक्ताला, त्यामुळे तुम्हाला कळवलं नाही. तुम्ही तिथे गेलात आणि तिथून डायरेक्ट इथे आला. त्रास झाला तुम्हाला, सॉरी. अहो रावसाहेब, त्रास कसला त्यात? आणि बघा, फॉर्मल वगैरे काही बोलू नका. अहो अशी तशी मुक्ता आमची नातेवाईकच होणार आहे ना. नाही काय, वेदकडून कळलं, आम्हाला राहवलं नाही, खूप वाईट वाटलं. हो ना, जसं कळालं तसं लगेच निघालो आम्ही भेटायला. बरं, आता तब्येत कशी आहे? छान आहे, छान आहे एकदम. काही नाही, बसा ना, बसा. अहो नाही, राहू दे. रेणुका औक्ष म्हणतो. बरं, यांना घेऊन जा, मुक्ताला भेटायचंय. रावसाहेब, तुम्ही चला ना. नाही, मी जरा एक काम आहे, इथे बसतो. तुम्ही भेटून या, मग बोलू आपण. अहो वरती गेल्यानंतर काही बोलणं चालणं होईल. खरं सांगू का, मुक्ताचा एवढासा झालेला चेहरा मी बघू शकत नाही. हो, त्रास होतो मला. मी काहीतरी वेड्यासारखं बडबडत बसतो, त्यामुळे नकोच ते. तुम्ही जाऊन या, मी ते वाट बघतो तुमची, मग आपण बोलू. ठीक आहे, ठीक आहे. चल. हा जा.
आराम कर बर, काही काळजी करू शांत. नका. काय नाही होणार. हं? काळजी करायचे कारण नाही. हे मुक्ता होईल बर. जास्त दुखतंय? नाही, ठीक आहे. खाल्लंच नाही. ते सूप घेतलंय आता तिने. बरं बरं वाटतंय तिला. आलो तो होय ये. काय झालं? कसला विचार करता? आपण देशमुखांना मुक्ताच्या आई वडिलांबद्दल काही सांगितलेलं नाहीये. ही माहिती आपण लपवून ठेवली आहे. त्यांना आता जर कळलं तर काय होईल? पण लपून ठेवायचंच कशाला आहे? जे काही ते सांगून मोकळं व्हायचं. आणि एकदा लपवलं ना की सतत लपवायला लागेल आपल्याला. आणि मला नाही वाटत मुक्ताच्या माहेरच्या परिस्थितीबद्दल त्यांना काही हरकत असेल. आणि जर त्यांना हरकत असेल तर मग हे नातं पुढे न्यायचं का नाही याबाबत आपल्याला विचार करायला लागेल. मुक्ताने तिच्या प्रेमासाठी आपल्याशी परिस्थितीशी खूप झगडा केलाय. रेणुक आणि वेदचं तसं नाहीये. त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आणि आपला सपोर्ट आहे त्यांना. आणि असंही सहजासहजी गोष्ट मिळाली ना की त्याची किंमत उरत नाही. ठीक आहे की त्यावेळेला आपण मुक्ता आणि सारंगला नाही सपोर्ट केला, पण आता तशी परिस्थिती नाहीये ना. आपला सपोर्ट आहे त्यांना. त्यामुळे मला असं वाटतं की आपण काही लपवूनच ठेवू नये. सांगून टाकावं त्यांना जे काही खरं आहे ते. खरं तर मी गोंधळून गेलोय. मला ना काही कळतच नाही. न कळण्यासारखं काय आहे त्यात? मुक्ताच्या घरच्यांची त्याची ओळख करून द्यायची आणि जे काही आहे ते सगळं खरं सांगून टाकायचं. ते बरोबर आहे, पण ही योग्य वेळ नाहीये. आत्ता नको. मला जे योग्य वाटते ते मी तुम्हाला सांगितलं. त्यातून तुम्हाला जे योग्य वाटते तो निर्णय घ्या तुम्ही. मुक्ता, आता कशी आहे तब्येत तुझी? आता ठीक आहे. बघ, लवकरात लवकर ठणठणीत बरी हो. काय? आणि हे बघ, थोड्याच दिवसात वेद आणि रेणुकाच्या लग्नाच्या आधी आम्ही आमच्या व्यावसायिक मित्रांना पार्टी देणार आहोत. हा, तू आणि सारंग दोघांनी यायचंय. कुठलीही कारण चालणार नाहीत, कळलं का? नाही, तोपर्यंत वाटण बरं. आम्ही नक्की येऊ. वैजयंती म्हणते ते बरोबर आहे. मुक्ता कुठल्या घरातली आहे, कुठून आले, त्याच्याशी वेदच्या कुटुंबाचा काय संबंध आहे? त्यांचं काही घेणं देणं नाही. खरं तर त्यांनी हा विचारच करता कामा नये. आम्ही तिला स्वीकारलंय, बस विषय संपला. आणि मुलगी कशी आहे ते महत्वाचं असतं ना. जन्म कुठल्या का घरात होईना. रावसाहेब, अरे या 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 या. भेटलास का? भेटलो तुमच्या मुक्ताला. फार धैर्यवान मुलगी आहे. एवढ्या मोठ्या संकटातून सावरली. नशीब म्हणायचं. हो, आणि आमचं नशीब इतकं चांगलं आहे. डॉक्टरीन बाई ना इतक्या चांगल्या होत्या, एवढ्या हुशार बाई. बरं रावसाहेब, चला आम्ही निघतो. निघतो काय? जेवल्याशिवाय सोडणार नाहीये. हो, नाही, जेवण वगैरे सगळं लग्नानंतर. नाही नाही नाही, एक मिनिट थांबा. वैजयंती, अगं हे निघतो म्हणतायत. असं कसं? जेवून जा ना.
हो काय झालं? म्हणजे जेवून नाही जाणार हा? खरंच नाही. पण निदान चहा कॉफी तरी करते पटकन. नाही अहो खरंच मला पुण्याला निघायचंय, महत्वाची मीटिंग आहे, आम्ही निघतो. मला ना फारच कसं तरी होतंय की तुम्ही काहीच न खाता पिता जाताय. बरं ठीक आहे, जायचंच म्हणताय? हो ना. ठीक आहे. मला वाटतं ती रेणुका आहे ना, तिच्या सासरवाडीची ती माणसे हा मग आणि मालकांना आपल्याला त्यांच्या समोर येऊन द्यायचं नसून. आपण का बरं? काय म्हणजे यार, मोठी लोक आहेत ती आणि आपण हे असे. विचित्र नाही का वाटणार ते? चला रावसाहेब, ठीक येतो आम्ही. हं? चला. अहो पण आता त्यांना मुक्ताची आणि आपली कसलीच अडचण नसताना असं कायला वाटायला पाहिजे? बरोबर बोलताय तुम्ही. मालक, तुमच्या सगळ्यांचा मी एकदा स्वीकार केल्यानंतर असं बोलणं, असं वागणं हे चुकीचं आहे, मलाही कळतंय. पण प्लीज मला समजून घ्या. रेणुकाचं लग्न तोंडावर आलेलं आहे, लग्न नक्की झालेलं आहे. आणि ही देशमुख मंडळी आहेत ना, ही फार संकुचित विचारांची आहेत. म्हणजे माझे व्याही असे आहेत हे त्यांना कळलं तर लग्नामध्ये विघ्न येऊ शकतं. म्हणून मी केवळ गप्प बसलोय. आणि मी हे जे काही वागतोय मला स्वतःलाही अजिबात आवडलेलं नाहीये. उद्या तुम्हाला कोणीतरी काहीतरी बोललं तर ते मला सहन होणार नाही. म्हणून प्लीज मला समजून घ्या. अहो नाही अहो मालक, आम्ही अजिबात तसा काही विचार करत नाहीये आणि आम्हाला समजून सांगायची पण तशी काही गरज नाही. थँक्यू. आणि हा, मगाशी तुम्ही ऐकलत ना, संपूर्ण कुटुंबाचं मेडिकल चेकअप करणार आहे मी. हा, तर त्या तुमच्याही चौघांचा मेडिकल चेकअप करून घ्यायचा आहे. कळलं ना? जी मालक, तुम्ही जसं म्हणाल तसं. तुला माहितीये का, मुक्ताला भेटायला इच्छा करते आले होते आणि तेव्हा मुक्ताचे आई वडील इथे घरातच होते. मग पाहिलं का त्यांनी? नाही ना, समोरासमोर आलेच नाहीत ना ते. अरे समोरासमोर आले पाहिजे होते ग, खरंच मजा आली असती. नगरकरांची ना नुसती तारांबळ उडाली असती. कोणती वेदची आई, हा तिने तर प्रश्न विचारून ना नुसतं भंडावून सोडलं असतं नगरकरांना. पण तसं काहीच झालं नाही. त्यांना कळलं पाहिजे होतं खरं. दादा त्यांच्याशी खोटं बोलले. हे मुक्ताचे आई वडील एक नंबरचे दरिद्री आहे, त्यांचा खानदानच दरिद्री आहे. तेव्हा घरात काय तमाशा झाला असता. शी, शी, शी. तमाशा मिस केला यार. आत्या, आज जरी तमाशा मिस झाला असला ना तरी तमाशा हा होणारच. फक्त त्यासाठी पार्टीची वाट पाहावी लागेल. झोपा. सावकाश सावकाश. काय झालं? ऑपरेशन व्यवस्थित झालं. तू इथेच माझ्या शेजारी, तर सगळं टेन्शनच संपलं आता. तुम्ही ना माया सत्यवान आहात. तुमच्या प्रेमानं या सावित्रीला पुढे जाऊच दिलं नाही. कुणाचीच हिंमत नाही आपल्याला एकमेकांपासून लांब करण्याची. आणि लांब जाण्यासाठी का एवढा लढा करून आपण एकत्र आलोय. पण तुम्ही ना मायावरचे प्रेम अजिबात कमी होऊ देऊ नका, नाहीतर मी खरंच लांब निघून जाईल.
आता तुझ्यावरचं माझं प्रेम किंचित सुद्धा कमी होणार नाही.